गाईज तो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज तुम्ही विचार करशाल माझा अवतार असा का बरं आहे. तर तुम्हाला एक जादू दाखवतो. आता गाईज ह्या रूम मधलं सामान होतं का ते सगळं रिकामं केलं मी. फक्त ते सिलेंडर बाकी आहे आणि एवढं दमलोय. आणि मटेरियल एवढ्याशा रूममध्ये किती मटेरियल होतं हे बघा. हे बघा बघा गाईज, हे बघा, हे बघा एवढं सारं मटेरियल नुसतं ह्या रूममध्ये आहे. आणि अजून बाकीचं मटेरियल काढायचं आहे. आणि हे काही काढलं आहे ह्या रूममधलं. आणि हे बघा हे आज काही पण करून नाईटला सगळे सिलेंडर आपल्याला भरायचेच आज. आणि त्याच्यात अजून हा पसारा आहे. हे बघा, हे बघा गाईज एवढा सारा पसारा. एवढ्या याच्यात बसवायचं आपल्याला पूर्ण. कसं काय बसेल मला तर टेन्शन आलं आहे डायरेक्ट कसं काय बसेल. आणि बसावंच लागेल कारण कमीत कमी 8-15 दिवस काम चालणार आहे. पत्रे बनवायचं डोक्याला ताण होऊन गेलं डायरेक्ट. माणूस नाही कोणी, एकटाच काम करून राहिलं. आणि त्याच्यात ते मटेरियल आहे, सगळं मटेरियल आणून काढायचं आहे. आणि त्याच्यात आता ट्रेनिंगला पण जायचं आहे 3 वाजता. 3ला नाही 2:30लाच निघावं लागत. तेव्हा 3पर्यंत तिथं पोचलं जायचं. तर चला गाईज जेवढं होईल तेवढं करून घेतो, मग घरी जातो परत फ्रेश होतो. आपले दमलोड आहे. तो गाईज तर फायनली तुमचा भाऊ मस्त आता निघालेला आहे ट्रेनिंगसाठी. आणि ट्रेनिंगला आपल्याला जायचं विल्लोळीला. तयार बियर होऊन म्हणजे गोडाऊनवरतून आलो, थोडे हातपाय वगैरे धुतले. आता चाललो आहे परत. जाऊ आता ट्रेनिंग कशी होती ते बघू. ट्रेनिंग झाल्यानंतर परत जायचं आहे लवितला मामाकडं, कारण मम्मी आणि पप्पाला घ्यायला. तर चला गाईज निघू. सरत पहिले ट्रेनिंग करावं लागेल आपल्याला. आता ट्रेनिंगसाठी निघालो होतो गाईज, पण सरांनी अजून एक काम लावून दिलं. काय माहिती आहे का, ॲक्च्युली सर पण आहे आपल्यासोबत ट्रेनिंगला. ते रबर बिडिंग आणायला लावली होती. आता टेक्नो फोर्सला आलेलो आहे. रबर बिडिंग जे आहे गाईज, ही रबर बिडिंगचं सॅम्पल द्यायचं आहे त्यांना, दाखवायचं आहे ओके आहे किंवा नाही आहे, नाही का. आणि मग त्यानंतर परत गारवारे पॉईंटला यायचं, मग सर घ्यायला येतील आपलं. आज चाललं मी इकडे डोक्याला. तर फायनली आपण आलेलो आता कंपनीमध्ये सरांसोबत. आणि आता इकडं होणार आहे ट्रेनिंग. कुठलं सेंटर तुम्ही वापरलं, कुठल्या प्रकारच्या आग लागली, कुठलं सेंटर वापरलं? हां मग काय वापरलं? हा पाईप येतो प्रेशर मारण्यासाठी. सिलेंडर वापरलं होतं ते, तुम्हाला वापरायचं माहिती आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला माहिती सांगितली त्यावेळेस त्याच्यानंतर मी वापरलं होतं सिलेंडर नाही. तुम्हाला त्यावेळेस काय जे सांगितलं असेल, कोण XYZ व्यक्ती असेल सांगा, त्याच्या पद्धत तुम्ही फक्त सांगा की हे सिलेंडर कसलं आहे आणि हे सिलेंडर कसल्याने वापरायची पद्धत कशी, हे सांगू शका? नाही. थँक्यू. फायनली आपण घरी आलो. आणि घरी येऊन आपली जी मोठी वसंती आहे ती घेतली. आणि आता आपण निघालोय मामाची इकडे जाण्यासाठी. ॲक्च्युली आता पूजा वगैरे तर ते तर सगळं काही होऊन गेलेलं आहे. बट आता आपण फक्त मम्मीला आणि पप्पाला आणायला चाललो आहे, नाही का. कारण त्यांना आणायला जावं लागेल, कारण ऑलरेडी 7 वाजलेले आहे. आणि त्याच्यात आपल्याला आज फुल नाईट काम करायचं आहे गाईज. विषय असा आहे. तर चला गाईज निघू आता. ऑलरेडी खूप टाईम होऊन गेलेला आहे, नाही का आपल्याला. ठीक से लगाकर परफेक्टली सेट कर देना, क्योंकि यही मशीन अब पूरे घर में पुट्टी करने वाली थी. सबसे पहले उसने मशीन को. तर फायनली आपलं जे काही काम होतं ते झालेलं आहे. आणि आता रात्रीचे वाजलेले गाईज 3 वाजून 2 मिनिटं झालेले आहे. आणि गाईज आत्ताशी आपलं काम झालेलं आहे. हे बघा टाइम बघा तुम्ही. सिद्धार्थ आपला भाऊ दाखवतोय. काम सगळं होऊन गेलेलं आहे. आणि गाईज आता आपण चाललेलो आहे सिद्धार्थ भाऊला त्याच्या घरी सोडायला, म्हणजे घराच्या आसपासच आलेलो आहे आता त्याला सोडून. त्यानंतर मग आपण जाऊ घरी. आणि आय होप की गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला जय महाकाल.